सुरू होईल. माऊली बी तलावपाडा अगेन्स्ट आई गावदेवी कनेर. आई गावदेवी कनेरचा संघ मैदानावरती प्रथमतः आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करेल आणि बॅटिंग करताना पाहायला मिळेल टीम माऊली बी तलावपाड्याचा संघ आहेत. ऐकूयात पहिल्या 4 षटकांसाठी झहीर बाय. बेहतरीन शॉट, गेंद आती हुई लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी वहां पर है. क्या ड्रॉप होता हुआ एक मौका आया है बल्लेबाज के लिए. ये मुकाबले में आप अगर गलती करेंगे तो आपको बहुत कुछ सोचना पड़ेगा. अक्षय अगर गेंदबाजी पर हैट्रिक लेते हैं तो अक्षय को इनाम से नवाजा जाएगा. 12 लोखंडे साहेब यांच्याकडून 500 रुपये दिले जाईल. अगली गेंद मयूर को जीवदान मिला है. फुटटॉस गेंद स्वीप कर दिया. गेंद फाइन लेग पर है, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं. आउटफील्ड फास्ट है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. कमान डीजे. का ये मुकाबला इसके बाद आखिरी मुकाबला आप देखने जाएंगे. शॉट गेंद बैकफुट पर गए, आउटफील्ड के पॉइंट के ऊपर से खेल दिया. 1 2 3 गेंद निकल जाएगी क्या सीमा रेखा के बाहर. आउटफील्ड फास्ट है, बैक टू बैक. मयूर नवादा बैंडेज चौकार. का जलवा था, ये कैच छोड़ा था उसका नतीजा है दोस्तों. ये कैच नहीं तो ये मैच छोड़ा है कि ये तो आने वाला वक्त कहलाएगा. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. फिर कट करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए मयूर. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. धाव संख्या आपण पाहत होती 10. बीन बाद 10 धावा. अगली गेंद ऑस्टम पर सफल होकर गेंद को खेल दिया. फाइन लेग पर, आउटफील्ड फास्ट है, नहीं रुकेगी. ये गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. कमांडीज है. क्या बल्लेबाजी कर रहे हैं मयूर. लॉन्ग ऑन पर पहली गेंद को खेला था, मौका दिया खिलाड़ी ने और उसके मौके का फायदा उठाया है. बल्लेबाजी का जलवा भी करते हुए 15 रनों पर बल्लेबाजी कर रहे. 5 गेंदों का सामना किया. 14 रनों पर बल्लेबाजी हो रही है. 5 चिंटू तक खेल पूर्ण होता है. आखिरी गेंद मैदान पर. आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला. टीम की रंग संख्या है 14 बीन बाद. आइए दूसरी ओवर की कहानी शुरू होगी. एक लेते हैं छोटा सा ब्रेक, सुनते हैं मधुर संगीत, फिर आते हैं मैदान की ओर. है उनको भी हमारा सलाम है, नमस्कार है. एक लाजवाब टूर्नामेंट आप देख रहे हैं. एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी. और थोड़ी देर में हमारे सभी के चैत्य माजी नगर सेवक का सदन पाटिल सर जी का भी आगमन होगा. हेलो ठीक. बिग फाइट, बिग लड़त आपको देखने को मिलती हुई. कट कर दिया ऑनफील्ड के ऊपर से, गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए फर्रार. बल्लेबाजी का जलवा होता हुआ. कमान डीजे. शुक्रिया, थैंक यू डीजे.
हर विकेट पर गेंदबाजों के लिए 100 रुपये का इनाम आया है. बाला लोखंडे साहेब यांच्याकडून दिले जातील. आपण विकेट घ्या, 100 रुपये आपल्या खिशामध्ये येणार. लाजवाब ये नारंगी का मैदान है दोस्तों. अपना जलवा दिखाइए, खेल दिखाइए और इनाम से नवाजे जाएंगे. क्योंकि यहाँ पर खेल दिखाएंगे तो खिलाड़ी आपने आप अपने खिस्सों में नोटों की बरसात हो जाएगी. ये नारंगी की नगरी है. आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद में फाइन लेग पर जाती हुई मगर लेग स्टंप के बाहर गेंद. वाइट का इशारा आता हुआ. एक एक रन को बचाना है. अब बल्लेबाजी का जलवा होता हुआ. क्योंकि दोस्तों हम इरादे लेकर आए हैं एनसीसी ट्रॉफी 2024 में. इलाका किसका भी हो, धमाका हमारा होना चाहिए. और थोड़ी देर में हम देखने जाएंगे कि लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार. आउटसाइड पर खेलना चाहते हैं, बैट ऑन होती हुई और बल्लेबाज को विकेट गिरता हुआ, मधुर संगीत आता हुआ. न्यू बैटर मैदान पर आ रहे हैं. सभी हमारे कमेटी मेंबरान, तमाम जनता, सभी के हमारे शहीद लाडले माननीय नगर सेवक सलाम पाटिल सर जी का आगमन थोड़ी देर में इस क्रिकेट नगरी में होने वाला है. एनसीसी ट्रॉफी 2024 आप देख रहे हैं. विरार की नगरी, नारंगी का मैदान, ऐतिहासिक मैदान पर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी चलती हुई. क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं. 2024 एनसीसी ट्रॉफी एक बेमिसाल लाजवाब मुकाबले आपके सामने पेश होते हुए. चेंजअप पर हल्का सा खेला, गेंद को फील्ड कर दिया, गेंद जाती हुई कवर रीजन पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, 1 को 2 में खिलाड़ी वहां पर थोड़े से बफल हुए हैं. ये 2 रन के साथ इसको आगे सरकता हुआ 21 रनों पर. दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ गेंदबाज गुरुनाथ गेंदबाजी कर रहे हैं. हर विकेट पर 100 रुपये का इनाम है. लड़ना होगा. टैप किया गेंद को, गेंद जारी कवर डिवीजन पर. जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, एक रन आसानी से पूरा होता हुआ. इस एक रन के साथ रन संख्या आगे सरकती हुई 22 रनों पर. अच्छे मुकाबले आप देख रहे हैं एनसीसी ट्रॉफी 2024. सभी हमारे मेहमान इस मैच का लुत्फ उठाते हुए, तमाम हमारी जनता, टीवीएन लाइव पे तमाम दर्शक जुड़े हुए, तमाम दर्शकों का भी हार्दिक अधिक स्वागत. इस मैच का लुत्फ उठाते हुए अपने घर पर बैठे. बैकफुट पर गेंद को पंच कर दिया, पॉइंट के सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. ये आता हुआ लाजवाब चौका. कमांड दीजिए. ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांचा आज वाढदिवस आहे, माझे नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके तीन महत्वाचे प्रोग्राम्स मात्र सदानंद पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पार पडल्यात. एक नायर ब्लड बँक मुंबई यांच्या सौजन्यानं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडलाय. दुसरा चष्मा वाटपाचा कार्यक्रम होता आणि तिसरा कार्यक्रम होता आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा. मात्र अनेक जणांनी लाभ घेतलेला आहे. पण सध्या मैदानावर आपण काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये विकेट गमवावी लागल्यात. फलंदाज बाद, बॅक टू दी पवेलियन गॉन.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावा धावफलकावरती 47 धावा, 47 ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तिथे आपण मांड्यावर जर पाहिलं तर आदरणीय व्यक्तिमत्व वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग आणि डायनामिक नगरसेवक सदानंद पाटील साहेब, त्यांच्या जोडीला सभापती आदरणीय सन्माननीय यज्ञेश्वरजी पाटील साहेब, नगरसेवक आदरणीय सन्माननीय रंजनजी पाटील साहेब, त्यानंतर रणजितजी भोईर साहेब आहेत. अनेक सारे मान्यवर आहेत त्या ठिकाणी मात्र आपल्याला विराजमान होताना पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक पारितोषिक आहेत माऊली 11 तलावपाडा बी संघासाठी सिद्धेश पाटील यांच्याकडून. प्रत्येक 6 ला 200 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि 3 बॅक टू बॅक 6 आले तर 1000 रुपयाचं प्राइज मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. मॅच ऑन आहे, सामना मैदानावरती ऑन आहेत. दोन्ही संघ मैदानावरती खेळत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर माऊली 11 तलावपाडा, समोर जर पाहिलं तर पुन्हा गावदेवी कनेरचा संघ आहे. फुल टच बॉलचा समाचार घेण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय खेळाडूला हुलकावणी देत सरळ सीमा पार. एनसीसी चषकातील दमदार चौकार. थँक्यू. एक पारितोषिक आलंय. 3 सिक्सर जर आले तर आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं प्राइज आहेत. झेल सुटला जाता है. एक एक रन आपके लिए कीमती है. लाजवाब मुकाबले आप देख रहे हैं और मंच पर हमारे सभी के क्षेत्र लाडले माननीय सदानंद पाटिल साहब जी उपस्थित हो चुके हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं और ये है नारंगी नगरी. मैदानावरती मॅच सुरू आहे. मॅच रंगतदार आहेत. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर महत्त्वाचा दिवस आहे. 2 फेब्रुवारीचा दिवस आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं खूप साऱ्या आपण पाहिलं तर उपक्रम राबवले जातात त्यांच्या माध्यमातून. आज आपण पाहिलं तर रॉयल एंट्री आहेत ते पुन्हा तर नारंगी ग्रामस्थ आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल फटका खेळला वन साईडला. बॉलला पाठवलं जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक कॅच कॅरी केला गेलाय. आणखीन एका विकेटचं पतन. गॉन. शुक्रिया डीजे धनंजय पाटिल. इस मैदान पर हम देख रहे हैं तो क्या बरसात हो रही है. यहाँ पर बल्लेबाजों के लिए इनाम आ रहे हैं मगर बल्लेबाज विकेट को गंवा रहे हैं. यहाँ पर लड़ना है, पसीने गंवाने हैं, लड़ना होगा. बैक टू बैक विकेट का बदल हुआ है. गेंदबाज तिथे आपण पाहिलं तर ओम साईराम पदयात्री मंडळ नारंगी यांच्या वतीनं आदरणीय सदानंद पाटील साहेबांचा सन्मान केला जाणार आहे. आज वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र या मैदानावरती उपस्थित आहेत आणि ओम साईराम पदयात्री मंडळ नारंगी अध्यक्ष राजेजी पाटील साहेब आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम आहेत. त्यांच्या वतीनं आपण पाहिलं तर सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्वाचे उत्सव मूर्ती बर्थडे बॉय आदरणीय सदानंद पाटील साहेबांचा या बर्थडेच्या दिवशी आपण पाहिलं तर सन्मान पाहायला मिळतोय. चांगला बॉल मैदानावरती हाताळला गेला. आणखीन एक विकेट येऊ शकतात. यस डेफिनेटली विकेट मैदानावरती पुन्हा एकदा आला आहेत. धावचूच्या स्वरूपानं रन आउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. शुक्रिया डीजे. शेवटचा चेंडू या षटकामधील या विनिंग मध्ये आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे 53 53 धावा. आखरी गेंद आउटसाइड चलेगा. क्लीन बॉल फील्ड नीचे डाउन होता हुआ. बल्लेबाज कौन 53 बने हैं, 54 बनाने होंगे. जवाब देना होगा मगर क्या वो जवाब मिलेगा ये देखने वाली बात होगी. एक ब्रेक के बाद मैदान की ओर आएंगे तमाम दर्शकों के बीच. कमान डीजे. थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं सन्मान केला जाणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून
आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचा तिथे सन्मान केला जाणार आहे. महिजी मांगेला साहेब यांना आपण पाहू शकतात. नारंगीची संपूर्ण टीम, ग्रामस्थ मंडळाची टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच मिनिटं सामना थोडासा थांबणार आहेत, कारण की मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत ते या ठिकाणी आपण करणार आहोत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आदरणीय रजनीश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यायचंय. हॅल डीजे डीजे थँक्यू. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं आपण पाहिलं तर हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय त्यामुळे सर्वांचे लाडके सदानंद पाटील साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज एनसीसी चषक 25वा पर्व सर्व काही तालमेल परफेक्ट जुळलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम आहेत, त्यांच्या वतीनं हा सन्मान होणार आहे. माजी नगरसेवक आदरणीय रजनीजी पाटील साहेब या ठिकाणी मात्र दाखल होत आहेत, तेही मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांना आपण तिथे पाहू शकतायत. संपूर्ण हे टीम मेट्स मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतायत हा सन्मान पाहायला मिळतोय. आदरणीय व्यक्तिमत्वांचा मात्र सन्मान या ठिकाणी पार पडताना आपण पाहू शकतायत. रजनीजी पाटील साहेब यांच्या वतीनं आता मात्र तिथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम सध्या आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या वतीनं हा यथोचित मान सन्मान आहे, तो यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. मान सन्मान सध्या केला जातोय. सर्व आपण पाहिलं तर सन्माननीय अतिथी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या वतीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सदानंद पाटील साहेबांचा हा सन्मान आहे, तो सन्मान मात्र या ठिकाणी पाहूयात. सन्मान करत असताना आपण पाहू शकतात संपूर्ण टीम नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची, ज्यांच्या माध्यमातून आज आपण या स्पर्धेचं आयोजन पाहत आहेत. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज या मैदानावरती मात्र ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत तर डॅशिंग डायनामिक नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब, ज्यांना मागील वर्षी भगीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे, ते आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब आहेत. आज मोलाचा वेळ खास करून आपण पाहिलं तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मैदानावरती देत आहेत. आणि एक भाग देखील आहेत या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सदानंद पाटील साहेबांचा नेहमीच वाटा त्यांचाही राहिलेला आहे. तर त्यांचा सन्मान सर्व नगरसेवक, त्याच्यानंतर सभापती साहेबांना आपण पाहू शकता. तिथे सर्व सन्माननीय अतिथी आहेत, त्यांच्यासोबत आता हा फोटो सेशन सध्या आपण पाहू शकता. ह्या आठवणी आहेत 25व्या वर्षामध्ये, ह्या आठवणी मात्र मैदानावरती सध्या कॅमेरामध्ये कॅप्चर केल्या जात आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपण पाहू शकता सर्व सन्माननीय अतिथी यांना आपण पाहू शकतायत, सध्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम तो या ठिकाणी केला जाणार आहे. पंच मॅच 5 मिनिटं ते 5 मिनिटं मॅच आपण थांबवणार आहोत, त्यानंतर मॅच सुरू होणार आहे. केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाणार आहे. बरोबर मध्ये आपण मैदानावरती हा केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो पाहणार आहोत. वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तोही या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम सध्या रेडी आहे.
काही वेळामध्ये आपण पाहिलं तर मैदानावरती जो केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजचा दिवस ज्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस म्हणून आपण दिवस पाहिलेला आहे ते आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके माझे नगरसेवक सदानंद पाटील साहेब यांचा वाढदिवसाचा दिवस आपण पाहत आहेत. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आज सध्या व्यासपीठावरती आपण पाहिलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहेत. गर्दी नाही तर दादांचे चाहते आहेत, चाहत्यांनी मात्र सध्या दर्दी आहेत म्हणून इथे गर्दी केलेली आहेत आणि त्यांच्यावरती प्रेम करणारी भरपूर सारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब, विष्णू पाटील साहेब, माझे नगरसेवक रजनीजी पाटील साहेब, जैर शेख साहेब यांना आपण पाहतात. दशरथ दादा पाटील यांना सध्या आपण पाहू शकतायत. रंजनजी पाटील साहेब, रणजितजी भोईर साहेब यांनाही आपण इथे पाहू शकतायत. भरपूर सारे मान्यवर आहेत, ते मान्यवर सध्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्या व्यासपीठावरती आहेत. काही वेळामध्ये मैदानावरती जिथे केक कटिंग सेलिब्रेशन केलं जाणार आहे तिथे मात्र आपण वळणार आहोत पुन्हा एकदा. सदानंद पाटील साहेबांचं आपण पाहिलं तर हे डीजेच्या माध्यमातून आपण खूप सुंदर असं संगीत पाहिलेलं आहे. बड्डेचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे. मी सर्व सन्मान्य अतिथी सभापती साहेब, नगरसेवक, सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो आपण मैदानावरती यायचं आहे. आजचे उत्सव मूर्ती, आजचे बड्डे बॉय, आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब मैदानावरती जातील. मैदानावरती आपण पाहिलं तर केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बड्डेचं सॉन्ग आहे ते देखील या ठिकाणी आपण तयार ठेवणार आहोत. आजचा दिवस आज खऱ्या अर्थानं महत्त्वाचा दिवस आहे. 2 फेब्रुवारी म्हटलं तर आपल्या परिसरामध्ये सांगण्याची गरज नाही, बहुतांशी लोकांना माहीत आहेत. आज सदानंद पाटील साहेबांचा वाढदिवसाचा दिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खूप सुंदर असं केक आणला गेला आहे. केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सदानंद पाटील साहेबांचे आपण सुपुत्र पाहिलं तर जीत पाटीलही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. जीत सदानंद पाटील यांनाही आपण तिथे पाहू शकतायत. बंधू आदरणीय दशरथजी पाटील साहेबांना आपण पाहतायत. सभापती श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, माझे नगरसेवक रंजनजी पाटील साहेब, त्यानंतर माझे नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते रजनीजी पाटील साहेब आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळतात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची संपूर्ण टीम, अध्यक्ष मैजी मांगेला साहेब आणि संपूर्ण टीम आहेत ती सध्या मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळतात. रणजित भोईर साहेब यांनाही आपण पाहू शकतायत. समाजसेवक जहीरजी शेख यांनाही आपण तिथे पाहू शकतायत. बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या फोटो शूट होत आहेत, कॅमेरामध्ये कॅप्चर केले जात आहेत या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. यस रेडी आहे तिथे. आपण सर्वांना विनंती असेल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये बड्डेचं संगीत आहे ते संगीत या ठिकाणी प्ले करतोय. सदानंद पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत. And happiness. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, dear. Happy birthday to you. From old friends and new. From good friends and true. May good luck go
आगरी बाग जरा नीट तरी बघ दादा आगरी बाग जरा नीट तरी बघ त्या साई नगरावर हा सदानंद दादा करण आगरी लोकात एक नंबर हा सदानंद दादा करण आगरी लोकात एक नंबर आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांचा सध्या आपण वाढदिवस पाहतात आणि वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ सर्व सन्माननीय अतिथी यांच्या शुभ समत्र आपण पहिल्या तर शुभेच्छा दिल्या जात आहेत. नवीन सॉन्ग सदानंद पाटील साहेबांचं जे आलेलं आहे ट्रेंडिंग सॉन्ग जे रिक्वेस्ट आम्हाला आली गेलेत तर ते सॉन्ग आहे ते सॉन्ग आपण प्ले करूयात. सदानंद पाटील साहेबांचं पुन्हा एकदा एक संगीत आहे ते संगीत सॉन्ग आहेत ते मात्र इथं आपण प्ले करतोय. कम नाही आमचे सदानंद पाटील दादाच्या नावाचे दम हाईर आमचे सदानंद पाटील दादाच्या नावाचे दम हाईर. थँक्यू. ट्रेंडिंग सॉन्ग आदरणीय सदानंद पाटील साहेबांचं आपल्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे माळी आहेत सध्या ते मात्र तिथे फोटो घेत आहेत. सदानंद पाटील साहेबांना शुभेच्छा देत आहेत. तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मात्र शुभेच्छा दिल्या जात आहेत. नारंगी डोंगरपाडा मारंबलपाडा या परिसरातील आपण गावं पाहिली घासकोपरी कोपरी साईनाथ नगर या परिसरातील सर्व जी गावं आहेत ते आज साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपल्या परिसरातील असं एक नेतृत्व असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याकडे तुम्ही कधीही गेलात तर तुम्हाला आवश्यक ते सहकार्य मात्र नेहमी केलं जात आहेत. सध्या कॅमेरामध्ये आपण हा फोटो सेशन पाहू शकतायत. तिथून मात्र सर्व सन्माननीय अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांसाठी केक आहे सर्वांसाठी पेस्ट्री दिले गेले त्यामुळे सर्वजण थांबणार आहात. मैदानावरती आपण एका लाईनअप मध्ये जे आपली संपूर्ण टीम आहे ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सर्वांनी लाईन मध्ये ते घ्यायच्यात गोष्टी तुमच्यासाठी आज खास करून या मैदानावरती आणल्या गेल्यात. त्यामुळे सर्वांना तीच विनंती आहे. जितू आणि त्यांची संपूर्ण टीम आहे सध्या ते मात्र तिथे वाटप करताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे डीजे मयूर ते देखील सहकार्य करतात. ते सध्या मयूर मांगेला सध्या सहकार्य करतात. आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेबांना आपण पाहत आहेत. त्यांच्या नावानं नगरसेवक स्टँड ही आपल्याला पाठीमागे पाहायला मिळतोय. नगरसेवक स्टँडवरती आपण पाहिलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे कटआउट्स काशीनाथ पाटील साहेबांचं कटआउट्स आहेत. त्यांच्या बाजूने आपण पाहिलं तर आदरणीय रंजन पाटील साहेबांचं कटआउट्स आहेत. रणजित भोईर साहेबांचं कटआउट्स आहेत. त्यानंतर नगरसेवक आदरणीय आपण पाहिलं वैभव पाटील साहेबांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर गजानन पाटील साहेब समाजसेवक यांचा कटआउट आपण पाहू शकताय. सभापती श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचा कटआउट आहे. त्या दिशेने आपण रणजनजी पाटील साहेब नगरसेवक यांचा कटआउट पाहतात आणि बरोबर नगरसेवक स्टँडला आपण जे दोन मोठे कटआउट्स पाहत आहेत तिथे सदानंद पाटील साहेबांचा आपल्याला बॅनर्स कटआउट पाहायला मिळतोय. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं मैदानावरती बॅटिंग करणार आहेत आणि सुरुवात आपण पाहिल्यात कालच्या दिवसापासून या स्पर्धेला झाल्या आहेत पण आज वाढदिवसाच्या निमित्तानं मैदानावरती उपस्थित राहून त्यांना आपण बॅटिंग करताना पाहणार आहोत.
सदानंद पाटील साहेब सध्या मैदानावरती बॅटिंग करतात आणि त्यांच्यासाठी विकेट नवीन नाही, गाव कप मध्ये आपला जलवा दाखवलेला आहे, गाव कप मध्ये या मैदानावरती खेळलेले आहेत. त्यामुळे सदानंद पाटील साहेब पुण्याचा स्माईल आहे चेहऱ्यावरती, सांगतायत या मैदानावरती मी खेळलोय. गाव कप नारंगीचा जो गाव कप आहे तो गाव कप त्यांनी एन्जॉय केला आणि त्यांना बॅटिंगवरती आम्ही पाहिलं होतं. सध्या मैदानावरती आहेत, बॅटिंग करतील. प्रत्येकाला क्रिकेटची आवड आहे, प्रचंड आवड प्रत्येकाला नेहमी असते. सदानंद पाटील साहेब मैदानावरती बॅटिंग करतायत. बॉल टाकलाय खूप चांगला, संदीप किनी सँडीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला भिरकावण्याचा प्रयत्न, बॉल एवढ्या वेगाने गेलाय, बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय, 4 धावांसाठी गेलाय. आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेब आजचे उत्सव मूर्ती आहेत आणि रंजन पाटील साहेब यांच्या माध्यमातून एनसीसी चषकासाठी 1 लाखाची भव्य दिव्य रक्कम दिली जातात. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूया. त्यानंतर या स्पर्धेसाठी पाटील परिवारातर्फे एनसीसी कप एनसीसी चषक 2024 साठी 1 लाखाची रक्कम दिली जात आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करूया. आदरणीय व्यक्तिमत्व दशरथ पाटील साहेब, आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर महेंद्रजी पाटील साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 51,000 रुपयाची देणगी आल्या. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समाजसेवक दशरथ पाटील साहेब आणि महेंद्र पाटील साहेब मनापासून आपला आभार असणार आहेत. नेहमीच नारंगीच्या गावावरती प्रेम आहेत असे व्यक्तिमत्व आपण सध्या पाहता, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्या मोलाचं सहकार्य केलं गेलं आहे. सध्या सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब मैदानावरती बॅटिंग करतायत, पण सभापती साहेब आता सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये आहेत, हेही म्हणावं लागेल, कारण की गास्कोफ्री 40+ या संघामध्ये नेहमी ते खेळतायत. सभापती साहेबांना पुढे मैदानावरती पाहणार आहोत. मोठा पटका कळला मैदानावरती, चांगला बॉल ऑन साईडला ते नेहमी खेळत असतात, ते मात्र मैदानावरती दाखवले आहेत. सर्व सन्माननीय विनोद दादा सांगतायत आता नगरसेवक स्टँड आहेत, नगरसेवक स्टँड मध्ये आता सर्व सन्माननीय अतिथी जाणार आहेत. मैदानावरती बॅटिंग करतील. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दशरथ पाटील साहेब समाजसेवक, दशरथजी पाटील साहेब भिरकावला सरळ बॅटने खेळायचं होता. आता काही आपले मान्यवर तेच सांगतात आम्ही कुर्ता घालून आलोय म्हणून, टी शर्ट वरती असतो ना तर बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला असता, हे मात्र दशरथ पाटील साहेब सांगतात. पुन्हा आता बॅटिंग करतात दशरथ पाटील साहेब, बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, चांगला बॉल टाकलाय. थँक्यू मनापासून सर्व मान्यवर आहेत ते आता मात्र जाणार आहेत. दशरथ पाटील साहेब सांगतात मी कुर्ता घालून आले म्हणून, टी शर्ट घालून आलो असतं तर माझे फटके तुम्ही बघितले असते. येस स्माईल आहेत चेहऱ्यावरती, कॅमेरामॅन कॅप्चरही केलंय. आता ते पुन्हा एकदा नगरसेवक स्टँड आहेत, नगरसेवक स्टँडच्या दिशेने जाणार आहेत. बाकी मैदानावरती जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहेत आपण मैदान खाली करा. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम आहेत, त्यांना विनंती आहे थोडंसं प्रेक्षकांना बाहेर घ्या. सर्व नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची टीम, संदीप किनी सँडी सर्वांना बाजूला घ्या. मैदान खाली करा. मॅच सुरू राहील मैदानावरती. डीजे आपले आहेत रेडी. एक सॉन्ग घेऊया, साधारणतः पाटील साहेबांचं एक सॉन्ग घेऊया आणि त्याच्यानंतर मॅच आपण सुरुवात करणार आहोत. आगरी बाग जरा नीट तरी बघ दादा, आगरी बाग जरा नीट तरी बघ, त्या साई नगरावर हा सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर, हा सदानंद दादा करण आगरी लोकात 1 नंबर. माया या गोगजा बाबाचा बंधुसान दशरथाचा, सखा मित्र रंजन दादाचा, समाजकार्यासाठी जनहितासाठी, समाजकार्यासाठी जनहितासाठी त्यांनी कसली या कंबर. हॅलो, अशोक माली आणि त्यांचे सहकारी सुरेश
बोमटे इथे यायचं आहे. तसंच आता वाढदिवसाचा एका कार्यक्रम झालेला आहे. सदानंद पाटील यांचा आज वाढदिवस आपल्या मैदानावर साजरा करण्यात आलेला आहे. तर ते त्यांच्या स्टँडच्या दिशेने गेलेले आहेत. तरी सर्व प्रेक्षक जे मध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आता सामना सुरुवात करायचा आहे. त्यामुळे आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्याने आपापली जागा, आवडीची जी जागा आहे ती त्या जागेवर पोहोचायची आहे सर्वांनी. स्कोरर जय पाटील. आता हितांशु, जय, जे कोणी असतील त्यांनी यायचं आहे लवकरात. आता सामन्याला सुरुवात होत आहे. मैच ऑन हुआ है. झैर बाईक मिनिट थांबवेन. एक पारितोषिक आहेत. देवराम परेड शेठ वालईपाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि षटकाराला कनेर संघाला 500 रुपयाचं प्राइज आहेत. प्रत्येक 4 आणि प्रत्येक 6 यासाठी देवराम शेठ परेड वालईवाला यांच्या माध्यमातून 4-6 ला 500 रुपयाचं प्राइज आहे. अच्छी गेंद मगर ऑप्शन के बाहर, वाइड का इशारा आता हुआ. 54 रनों का लक्ष्य है. गुरुनाथ स्ट्राइक पर है. बड़ा लक्ष्य है, 54 रनों का यहां पर लड़ना होगा. धनंजय बाड़ील हमारे साथ कॉम बॉक्स में है. आउटसाइड पर खेलना चाहते गेंद कवर रीजन पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. वाइड रिच लॉन्ग ऑन पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन आसान से पूरे कर जाएंगे. इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 3 रनों पर. 54 रनों का लक्ष्य है. अब जवाब देना होगा. चला झैरबाई आमच्या जोडीने आहेत पुन्हा एकदा. फुलर लेनचा बॉल, फुल टच बॉल, फ्लिक करण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी, फलंदाज बाद. तिथे मात्र आपण पाहिलं तर काय घडलंय, पंचांनी थर्ड अंपायर कडे रेफर केलंय. भीमारसाठी घोषित तिथून केलं गेलंय. त्यामुळे आता थर्ड अंपायर इथे बिझी होणार आहेत. शुक्रिया डीजे. चलिए वहां पर थर्ड अंपायर को रिफर किया गया है, बीमर है या नहीं, ये हमारे थर्ड अंपायर बिजी होते हुए नजर आएंगे. धनंजय बाड़ील हमारे साथ कॉम बॉक्स में. एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. 54 रनों का लक्ष्य है घावदेवी फनस वाला टीम के लिए. बड़ा मुकाबला, बिग फाइट, बिग ब्रो आप देख रहे हैं. और नगर सेवक स्टैंड में आप देख रहे हैं हमारे सभी के चेते लाले माजी नगर सेवक सदन बाड़ील सर जी, जिनका अभी थोड़ी देर पहले जन्मदिन इसी मैदान पर बनाया गया. और उनकी जानिब से हमारी नारंगी ग्राम सम्मेलन नारिंगों को एक सहायता मदद हुई है. 1 लाख रुपए की उनका भी हम आभार व्यक्त करते हैं तमाम पाटिल परिवार के जानिब से भी. आणि तिथून मैदानावरती थर्ड अंपायरचं डिसिजन आलंय. इट इज अ बिमर. नो बॉल मैदानावरती आहे, कमरेच्याही वरती आहे. दोन्ही आपले रमेश मांगेले सर असतील, आकाशजी यांनी पाहिलं, सांगितलं. तिथून बिमार घोषित केला गेलाय आणि नो बॉलनं आता धावसंख्या वाढणार आहेत. धावफलकावरती धावाही वाढणार आहेत आणि बॅटरही सेफ आहे. तिथून मैदानावरती काय घडेल चर्चा त्या गोष्टीची रंगल्या आहेत. एका बाजूला आई गावदेवी करणार आहेत, दुसऱ्या बाजूला माऊली बी तलाव पाण्याचा संघ आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध डावपेच आखण्याचा प्रयत्न करतील. धावा धावफलकावरती 5 स्ट्राईक इनवरती पुन्हा बॅटर असतील. तिथून मदन दो अंपायर में चर्चा हो रही है, देखना होगा.
थोड़ी देर के लिए डिसीजन बैंडिंग है, आकाश मांगेला जा रहे हैं, कुछ चर्चा हो रही रहेगी मैदान पर। अब स्टैंड बढ़ता हुआ नजर आ रहा है, नगर से वो स्टैंड आप देख रहे हैं, सना बाडिल उनके साथ तमाम हमारे मेहमान। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार महासंग्राम चलता हुआ। सध्या मैदानावरती काही गोष्टीवरती चर्चा सुरू आहे. धावसंख्या रन पूर्ण केले गेले का हे चेक करतायत. चेक केलं जातात आहेत इथून. आकाश येस लाईव्ह मध्ये आपण चेक केलं इथून. धावसंख्या जी आहे ती 1 रन कंप्लीट केले गेलेत, प्लस नो बॉल आहेत. इथून 1+1 एकूण 2 धावा ऍड होणार आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात पहिल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पंच 1 मिनिट थांबायचं. डीजे 1 मिनिट पंच. पुन्हा एकदा डीबीएनला तिथून आहेत, चेक करतात प्रवीणजी पाटील, रमेश मांगेला सर आहेत, थर्ड अंपायर सध्या चेक करतायत. येस डेफिनेटली अंपायर्स मैदानावरती जे 1+1 2 धावा ऍड होणार आहेत. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 5. चेंडूचा खेळ मैदानावरती संपलाय 2. पुढचा बॉल मैदानावरती आपण पाहिलं तर फ्री हिट. फ्री हिटचा मारा करण्यासाठी स्ट्राईक एनवरती बॅटर आहे गावदेवी कन्नड संघाचा पुन्हा एकदा आक्रमक खेळाडू मदन दलवी इज ऑन स्ट्राईक. स्ट्राईक केलाय परंतु जोरकस फटका खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाहीत. फ्रीडच्या बॉलवरती झहीरभाई 1 धाव इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती 6. सही कहा धनंजय बाड़ी, यहाँ पर बल्लेबाजों को मौका आया था इस गेंद को बनाने के लिए, मगर बराबर गेंद बल्ले पर ले नहीं पाए. गेंद शॉर्ट पॉइंट का क्षेत्र में जाती हुई 1 रन के साथ रन संख्या 6 पर जाती हुई 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ. अगली गेंद आउटसाइड खेलना चाहते थे, गेंद ने गुड लाइन से उछाली, गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आज चलता हुआ. बेहतरीन मुकाबले आप देख रहे हैं. 54 रनों का लक्ष्य है, 6 रन बने हैं, अभी भी लड़ना होगा. 48 रनों की दरकार है. मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पहाड़ को चीरकर रास्ता बनाना होगा. यस डेफिनेटली पहाड़ को चिरको आपने रास्ता बनाना है. इथून संघर्ष करायचा आहे. स्ट्राईक एनवरती गुरुनाथ पुन्हा एकदा चांगला बॉल वेगाने चेंडूवर तळला, जोरकस बॉल तळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर मात्र पूर्ण केले गेले आहेत. पंच सांगतायत लेग बायच्या माध्यमातून 1 धाव मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली जातात, ती जाऊन पोहोचतात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. करेंट रन रेट 8.40 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. मदन दलवी रिक्वायर्ड रन रेट 14.84 वरती आपण पाहू शकतायत. आई गावदेवी कनेर्स अगेन्स्ट माऊली बी तलावपडा या 2 संघादरम्यान सुरू असलेली संघर्षमय लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल आपण पाहिलं अपील पंचांकडे झालाय, परंतु आता पंच सांगतात मैदानावरती तिथून जे खेळाडू बसलेले आहेत त्यांना विनंती खेळाडू कक्षामध्ये बसायचं, नाहीतर अन्यथा तुमच्यावरती तिथे पॅनलाइज केले जाणार आहेत. भरपूर गोष्टीवरती लक्ष आहेत. एक पारितोषिक आलंय हितेश पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 षटकार जर आले तर 2000 रुपयाचे प्राइज आहेत. आणि आदरणीय सन्माननीय नगरसेवक डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेब आणि दशरथ पाटील साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार जर कुठल्या खेळाडूने ठोकले तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचं प्राइज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्राइज आहेत, प्राइजचं वर्णन झहीरभाई आहेत, झहीरभाई तिथून सांगतीलच. बेहतरीन मैच है, धनंजय बाड़ी यहाँ पर है. अब लड़ना होगा क्योंकि इनाम भी आया है. अब इनामों का जमाना करना होगा, तो यहाँ पर बल्लेबाजी का जलवा, ये मुकाबला जीतना होगा. ऑन साइड पर गेंद जाती हुई मिड विकेट पर, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसान से पूरा होता हुआ. 1 रन के साथ रन संख्या 8 बनी है. अब 17 गेंदों का खेल मैदान पर बचा है. बल्लेबाजी का जलवा करना होगा,
क्योंकि यहाँ पर 46 रनों की अभी भी दरकार है। मंजिलें दूर है, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा। यस डेफिनेटली इथून प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न अफलातून करावे लागतील. एक पारितोषिक आहे देवराम शेठ परेड जे वालीवाळ आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपये आहेत. हवेमध्ये कळलाय, ब्लाइंड स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूवरती, कॅच नाही, कॅरी होणार नाही, कॅरी होणार. चेंडूवरती 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती होतोय. 2 धावा पुन्हा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 8 धावा, 10 धावा झालेल्या आहेत. आपण पाहतोय 10 रन धनंजय बाड़िल बने हैं, मगर अभी भी मंजिलें दूर है क्योंकि इस मैदान पर 54 रनों का लक्ष्य है। 44 रनों की अभी भी दरकार है और इस मैदान पर आपने कहा सही कि इनाम जरूर आया है, मगर बल्लेबाजों को काम करना होगा। अब काम करेंगे तो इनाम के हकदार बन जाएंगे, नहीं होगा तो यहाँ पर नाकाम रह जाएंगे। क्या कहना चाहेंगे धनंजय बाड़िल? नक्कीच पारितोषिक देखील आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. शॉर्ट बॉल आहे, शॉर्ट बॉल. यावेळी आपण पाहिलं तर पंच सांगतायत दोन्ही हात फैलावतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. देवराम परेड शेठ वालीवाळा यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार षटकाराला 500 रुपये. बॅक टू बॅक 3 षटकार जर कनेर संघाने खेळले तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आहेत. बॅक टू बॅक 3 षटकार आले तर आदरणीय सदानंद पाटील साहेब, माझे नगरसेवक, डॅशिंग नगरसेवक आणि समाजसेवक दशरथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला दिले जातील 10,000 रुपये. हितेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3 6 साठी 2000 रुपयाचं प्राइज लागले गेलंय. फुलटस बॉल आहे, फुलटस बॉल आहे, सोडून दिलाय. पंच सांगतात या ठिकाणी नो बॉल. आणखीन एक नो बॉल या षटकामध्ये मात्र मैदानावरती या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल येतोय धावसंख्या धावफलकावरती. पाहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 12च्या घरामध्ये 16 बॉलचा खेळ आहेत आणि 16 बॉल मध्ये झहीरभाई 42 रनची अजूनही गरज आहे. सही का धनंजय, इस मैदान पर अब बल्लेबाजी के लिए एक मौका आया है, लाइसेंस मिला है, फ्री और आई है। तुकाराम मांगेला सदी का भी आगमन हुआ है जिसकी हम तलाश थी और हमें उनकी आवाज से बिना चैन नहीं मिलता, वैसे हमारे समालोचक भी आए। अगली गेंद है फ्री हिट, उगड़ा डोए पहानी पुरसा चेंडू है फ्री हिट. हिटचा बॉल आहे मैदानावरती. आउटसाइड पर गेंद जा रही है, मिड विकेट पर गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रनों के लिए फर्रार कमांड डीजे. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. हाफ ट्रॅकर बॉल, हाफ ट्रॅकर बॉल वरती शॉर्ट पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल मैदानावरती खेळला गेला. बॅटर मदन दलवीच्या बॅटमधून धावा धावफलकावरती वाढल्या गेल्यात. 18 वरती जाऊन पोहोचले आहेत. यशवरती आक्रमण सुरू झालं आहे. पाठलाग मैदानावरती करायचं आहे, पण पाठलागाचा इथून संघर्षाचा पाठलाग करताना मदनही सांगतोय हम भी किसी से कम नहीं. मैदानावरती तेही प्रयत्न करणार. एक पारितोषिक आहे. सही है, बल्लेबाज को करना होगा, लड़ना होगा क्योंकि मैच आपके लिए है. मदन दलवीची झहीरभाई प्राइसलेस विकेट आहेत, सर्वाधिक महत्वाची विकेट आहेत. मदन दलवी बैक टू पवेलियन गॉन. सही कहा धनंजय बाड़िल, यहाँ पर एक तुम्हारी तो एक हमारी, एक लाजवाब मुकाबला चलता हुआ. यही तो नारंगी का मैदान है ना. ये इतिहास रचना भी जानता है, इतिहास को तोड़ना चाहता है. इसलिए एनसीसी ट्रॉफी 2024 का 25वां वर्ष आप देख रहे हैं. लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. धनंजय, आप मैच फंसता हुआ नजर आएगा, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच मॅच ही फसेल, परंतु गोलंदाजी आहेत. या यशनं आजच्या दिवसामध्ये यशाचे शिखरे गाठलेत. ज्यांना 50वीची इनिंग आज माऊली 11 तलावपाडा संघासाठी खेळलाय तो यश पुन्हा एकदा मैदानावरती रेडी आहेत. समोर बॅटरी रेडी आहेत पुढचा बॉल घेऊन. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर आता ऑफस्टमच्या बाहेर चालला. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची झहीरभाई धाव इथे मात्र घेतली जात आहे. एक एक रन कीमती है, एक एक रन को बचाना है. ये दिशा ही गेंद आपको थोड़ा सा दूर भी कर सकती है. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है, मुकाबला ऑन होता हुआ नजर आएगा. 54 का लक्ष्य है, हम जवाब देने आए हैं. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से. क्या कहेंगे धनंजय बाड़िल? अगली गेंद बल्लेबाज के लिए आती भी. यश गेंदबाजी पर है. आउटसाइड मिड विकेट पर, लॉन्ग पर, गेंद हवा में है. खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने के. सीमा रेखा बाहर, षटकार कमांड डीजे. शुक्रिया डीजे. इनाम आया है जो खिलाड़ी ने इससे पहले कैच दिया है. रन संख्या जा पहुंची हुई 25 रनों पर. मैच ऑन है, टीवी ऑन रखी है. पति के लिए कैच के लिए 500 रुपए का इनाम आया है. अगली गेंद
फिर दिशाई गेंद है, एक अच्छी तो एक खराब गेंद है। यहाँ पर अच्छी गेंदबाजी का जलवा भी करना होगा, नहीं तो ये मैच से आपको दूर भी जाना पड़ेगा। ये एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार है, प्रेशर वाला मुकाबला है। प्रेशर में कोई भी करता है तो कोई नहीं करता है, मगर दोस्तों यहाँ पर निकलना नहीं, लाजवाब बल्लेबाजी का जलवा करना होगा। गेंदबाजी होगी तो यहाँ पर मैच रुक पाएगा। धनंजय पाटील क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच सामना रंगतदार आहेत, रंगतदारही आहे, मान्यवरही आहेत आणि मान्यवरही या मॅचचा आनंद घेत आहेत। 26 ला एक विकेट आहे। आई गावदेवी कनेरचा संघ समोर माऊली बी तलावपाड्याचा संघ, गोलंदाज पण यश। चांगला बॉल हाताळलाय, फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला। एक धाव मात्र मैदानावरती येत आहेत। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत। पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत आई गावदेवी कनेर संघाच्या 27 धावा। आता 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत बरोबर इथून 27। अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे। झहीरबाई 12 मध्ये 27 बनवले आहेत, आता 12 मध्ये करायच्या 27 मैदानावर होतील की नाही होणार या गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत। इथून एक संगीत घेऊया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने येऊयात। थँक्यू। रंग चढलाय सदा नारंगी। ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती एनसीसी चषक 2024 आपण पाहत आहेत। ऑल इंडिया स्टार खेळाडू देखील या मैदानावरती येत आहेत, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं वैतरणा विभागाचे जे बॉलचे खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती खेळत आहेत। मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे। येणारे चेंडू मैदानावरती आहेत 11 मध्ये करायचे आहेत 21। फुलटच बॉल खेळला, हवेमध्ये ताकद फोर्स वापरली गेले का, परंतु एका हातामध्ये कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झालाय, तिथून 2 धावा मैदानावरती पूर्ण। तिसऱ्यासाठी प्रयत्न नाही होणार 2 हातामध्ये प्रयत्न करायचा होता, परंतु एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न। मॅच 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 19 वरती पुन्हा आले। ज़हीरभाई सही का अक्षय सब फायर होते हुए नजर आ रहे हैं, मगर खिलाड़ी ने लाजवाब एफर्ट दिखा है। एफर्ट करना होगा। मैं अपने टीम के लिए गिरना भी चाहता हूँ, रुकना भी चाहता हूँ, खड़े होकर खेलना भी जानता हूँ। लाजवाब मुकाबला चलता हुआ, इसे तो कहते हैं ना एनसीसी ट्रॉफी 2024 का थरार। 10 गेंदे 19 की दरकार है। पुढचा बॉल महत्वाचा आहे। समोर कळला, स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टेट अँड डिलिव्हर। एनसीसी चषकातील आणखीन एक झंझावती कडक बेधडक षटकार। तो देव कोणाला पावेल, तिथून माऊली 11 तलाव पडा की गावदेवी कनेर, हा प्रश्न आहे। पुन्हा एकदा समीकरण पाहूया। समीकरण मैदानावरती आहे। 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 13 धाब्यांची गरज आहे। हे 3 चेंडू निर्णायक आहेत या षटकातील। 9 चेंडूचं खेळ 13 धाब्याची गरज आहे। संध्याकाळचं 17 मैदानावरती सुरू झालं आहे। आणखीन एक मॅच आपल्या भेटीला येणार आहेत, पण हा मॅच सध्याचा सुपर डुपर हिट वाला मुकाबला सध्या मैदानावरती सुरू आहे। फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय, चेंडू चाललाय सरळ सीमा पार, मिल्टा दवासा, आणखीन एक षटकार। शुक्रिया डीजे, शुक्रिया, थैंक यू धनंजय पाटिल। यहाँ पर तो जवाब मिल रहा है, ईद का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। लाजवाब मुकाबला आप देख रहे हैं। यहाँ पर लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। गेंदबाजी मयूर यहाँ पर महंगे साबित हो रहे हैं, मगर वहां पर मयूर को विकेट लेने के लिए तलाश ढूंढनी होगी। मगर आकाश अक्षय द फायर होते हुए नजर आ रहे हैं। क्या कहेंगे आगा धनंजय पाटील? नक्की समीकरण पुन्हा पाहूया। 8 चेंडू मध्ये 7 धाब्यांची गरज, 2 सिक्सर आल्यात, 30 राहील का?
फुलटस समोर कळला, तिसरा सिक्सर. प्राइज आहे 3 सिक्सर साठी. नगरसेवक सदानंद पाटील साहेब आणि दशरथ पाटील साहेबांच्या माध्यमातून 10,000 आणि त्यानंतर 2,000 रुपयाचं प्राइज आहे. देवरामजी परत शेड यांच्याकडून आहे 1,000 रुपयाचं प्राइज. हितेश पाटील यांच्याकडून 2,000. शुक्रिया डीजे. सबने देखा क्या बल्लेबाजी यहाँ पर अक्षय द्वारा होती हुई. लाजवाब. 1 रनों की दरकार है. नक्कीच आणि या ठिकाणी आगमन होतात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदरणीय जगदीशजी पाटील यांचंही आगमन होत आहे. तेही मात्र पोहोचताना पाहायला मिळत आहेत. सदानंद पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आणि सध्या मॅच जिंकलाय टीम गावदेवी कन्नड संघानं. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. अगदी मॅच होता माऊली तलावपाड्याच्या बाजूनं, पण मॅच खेचून आणला आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जगदीशजी पाटील यांचं सध्या आगमन स्क्रीनवरती जगदीशजी पाटील सरांना आपण पाहू शकतायत. परंतु सेलिब्रेशन करतात आई गावदेवी कन्नडचा संघ. आई गावदेवी कन्नड संघाला आपण पाहतात. दुसऱ्या स्क्रीनवरती सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे